नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता बेरीज चॅप्टर संपवून नंतरचा आपला इयत्ता 4थी गणित या विषयामधील चौथा आपला पाठ आहे वजाबाकी. या वजाबाकीचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर या स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न काय आहे, उभी मांडणी करून वजाबाकी करा. म्हणजे इथं त्यांनी आडवी मांडणी दिलेली आहे आणि आपल्याला उभी मांडणी करून वजाबाकी करायची आहे. तर पहिला प्रश्न काय आहे, 586 वजा 425. 586 वजा 425. तर याचं काय उत्तर येईल, 6 मधून 5 गेले 1, 8 मधून 2 गेले 6 आणि 5 मधून 4 गेले 1. एवढी बेसिक वजाबाकी तर आपल्याला इयत्ता तिसरीमध्ये पण झालेली आहे. तर दुसरा प्रश्न काय आहे, 465 वजा 179. मग आता हे ह्याला हातचा येणार. तर हातच्यामध्ये कसं येणार, 5 मधून 9 जात नाहीत. मग काय करावं लागेल आपल्याला, तर म्हणजे वर जर लहान संख्या असेल आणि खाली मोठी संख्या असेल तर त्यामध्ये हातचा येत असतो. तर या दशक स्थानचा अंक आहे 6. तर या 6 मधून आपण इकडे एक हातचा घेऊया. इथं राहील मग 5 आणि इथं होईल 15. मग 15 मधून 9 गेले 6. नंतर इथं काय राहिलं 5. 5 मधून 7 जातात का, नाही जात. त्याच्यामुळे काय करणार आपण, इकडला हातचा इकडे घेणार आहे. इथं राहिले 3, इथं झाले 15. 15 मधून 7 गेले, किती राहिले 8. नंतर काय, 3 मधून 1 घालवायच्यात आपल्याला. 3 मधून 1 गेले 2. भरपूर विद्यार्थी सोडवताना गणित काय करतात, हे हातचा इकडे गेला का ह्या हातचा कमी न करता हे 4ला 4 तसंच ठेवतात, परत लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे परत हे गणित चुकतं. त्याच्यामुळे एक हातचा इकडं घेताना आपण लगेच कट करून एकने ती संख्या हातचा घेतलेली कमी करून घ्यायची. त्याच्यामुळे गणित चुकणार नाही. जर आजचा आवाज कमी येत असेल तर थोडी तब्येत ही असल्यामुळे आवाज लहान येतो आहे, तर थोड्या त्याच्याबद्दल माफी असावी. तर आपल्याला तिसरा प्रश्न काय आहे, 542 वजा 351. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, 2 मधून 1 गेले तर किती राहील 1. नंतर काय, 4 मधून 5 घालवायच्यात आपल्याला. 4 मधून 5 जातील का, नाही, कारण 4 लहान संख्या, 5 मोठी संख्या. त्याच्यामुळे आपण काय करणार, एक हातचा इकडं घेणार, लगेच इथला एक कमी करायचा. इथं 4, इथं 14. 14 मधून 5 गेले, किती राहिले 5 आणि हे 4 9. नंतर 4 मधून 3 गेले 1. नंतरचा आपला पुढचा प्रश्न आहे चौथा, 754 वजा 287. यामध्ये इथं 4, इथं पण मग कसं आहे, 4 लहान आहे 7 मोठा आहे. त्याच्यामुळे हातचा लगेच इथं एक कमी करायचं, इथं वर 4 घ्यायचे. इथं किती झाले 14. 14 मधून 7 गेले 7. 4 मधून 8 जातात का, नाही. त्याच्यामुळे एक हातचा आपल्या इकडे गेल्यानंतर इथं 6 राहील आणि इथं 1 राहील. मग 14 मधून 8 गेले 4, हे 2 आणि हे 4 6. नंतर 6 मधून 2 गेले 4. तर याचं उत्तर किती येईल 467. नंतर आपलं 5वं गणित आहे 500 वजा 365. असे शून्य असणारे गणित भरपूर जणांचे चुकतात. तर हे गणित नीट व्यवस्थित पहा. तर काय, तर 0मधून 5 जात नाहीत. मग काय करणार, ह्या शून्यकडून इथं गेला, ह्या शून्यकडेच काय नाही. त्याच्यामुळे अगोदर ह्या 5 कडून इकडे घ्यावं लागेल. इथं राहिले 4, मग इथं झाले 10. मग आपल्याला ह्या शून्यकडून ह्या शून्यकडे आणखी एक हातचा घ्यायचा आहे, म्हणजे ह्याचा एक कमी करायचं. इथं झाले 9, इथं झाले 10. मग 10 मधून 5 गेले 5. 9 मधून 6 गेले 3. 4 मधून 3 गेले 1. म्हणजे याचं उत्तर किती आलं 135. नंतर पुढचा प्रश्न काय आहे आपला, 502 वजा 307. म्हणजे ह्याच्यामध्ये पण 2 मधून 7 जात नाही. त्याच्यामुळे आपण तर शून्यकडेच काय नसतं. त्याच्यामुळे 5 मधून 1 इकडं हातचा घेण्यासाठी इथं 1 कमी करावं लागेल. इथं राहिले 4, इथं झाले 10. 10 कडून शून्यकडून 2ला हातचा घ्यायचा. त्याच्यामुळे ह्याच्यातला पण एक हातचा तिकडं गेल्यावर इथं राहतील 9, इथं राहिले 12. 12 मधून 7 गेले 5. नंतर 9 मधून 0 गेले 9. 4 मधून 3 गेले 1. म्हणजे याचं उत्तर काय आलं आहे आपलं 195. अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न झालेला आहे. तर आपण त्याच्यानंतरचे पुढचे प्रश्न पाहूयात. तर दुसरा प्रश्न काय आहे, 400 वजा 100 बरोबर 300. यावरून 477 वजा 177 ही वजाबाकी सांगा. तर 477 वजा 177 आपण आडवीच बेरीज वजाबाकी करू येतात. तर इथं काय येईल, मग 7 मधून 7 गेले
शून्य. परत ह्या 7मधून हे 7 घालवायचे, दशक स्थानच्या 7मधून हे दशक स्थानचे 7. इथं 0. 4मधून 1 गेले, 3 राहिले. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 300. मग याने त्याने उदाहरणासाठी 1 दिलेला आहे, तर तसेच वजाबाकी 200 येईल असे 3 उदाहरणे तयार करा. आपण भरपूर उदाहरणे तयार करू शकतो, जसे की 800 वजा 600 बरोबर किती येईल? ह्याचं 200. नंतर हे 1 झालं आपलं. दुसरं काय येईल? तर 500 वजा 300 बरोबर 200. नंतर आपलं तिसरं काय येईल? तर तिसरं काय येईल? आपण इथं तिसरं लिहूयात. तर इथं आणखी एक आपण काय बनवू शकतो? 350 वजा 300 घेऊ आपण. 300 वजा 100 तर काय येईल इथं? पण 200. अशा प्रकारे आपण भरपूर गणित असे तयार करू शकतो की ज्याची वजाबाकी 0 येईल. नंतरचा आपला पुढचा तिसरा प्रश्न आहे. रजनीने 372 रुपयांचा एक गणवेश व 250 रुपयांचे दप्तर खरेदी केले, तर तिने दप्तरापेक्षा गणवेशावर किती जास्त खर्च केला? म्हणजे रजनीने काय केले? 372 रुपयाचा एक गणवेश घेतला आणि 250 रुपयाचे एक दप्तर घेतले. मग सगळ्यात जास्त किंमत कशाची झाली? 372ची. आणि कमी कशाची झाली? 250ची, म्हणजे दप्तरची. तर कितीने कमी झाले काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 372 वजा 250. मग याचं उत्तर इथं लिहितं. इथं काय येईल मग? 2मधून 0 गेले 2, 7मधून 5 गेले 2, 3मधून 1 गेले, 3मधून 2 गेले 1. म्हणजे तर मग शाब्दिक गणित आहे. तर शाब्दिक गणिताचं आपण उत्तर पण तसंच लिहायचं. तर मी तर तुम्हाला उत्तर पण लिहून दाखवते. ते उत्तर काय? ते आलं 122 रुपये. 122 रुपये. तर हे नुसतं असं नाही लिहिता, हे मांडणी पण करायची आणि नंतर शाब्दिक गणित असतील तर त्याचं उत्तर पण शाब्दिकमध्ये लिहायचं. तर कसं लिहिणार आपण? हे तिसऱ्याचा प्रश्न आहे, त्याचं इथं म्हणजे लिहून देते मी एकदा तरी. 372 वजा 250. तर याचं उत्तर किती आलं आपलं? 122. तर आपण शाब्दिक गणिताचे मग उत्तर पण लिहिताना कसं लिहिणार? तर रजनीने दप्तरापेक्षा गणवेशावर 122 रुपये जास्त खर्च केला. तर या आत्तापासून अशी उत्तर लिहिण्याची सवय पाहिजे, जेणेकरून नंतर ह्याला 1 मार्क देतात आणि ह्याला 1 मार्क, म्हणजे ह्या दोन्हीचे मिळून मार्क दिले जातात. त्याच्यामुळे नुसतं ही शॉर्टकटच्या पद्धती वापरणं आत्तापासून बंद केलं पाहिजे. त्याच्यामुळे तसेच गणित लिहिण्याची सवय लागते. तर आपला पुढचा प्रश्न काय आहे? 2 संख्यांची बेरीज. 2 संख्यांची बेरीज किती आहे? 915 आहे. त्यापैकी एक संख्या 427 आहे, तर दुसरी संख्या कोणती? म्हणजे ही आता एवढं मोठं संख्या घेतल्यावर समजत नसेल तर आपण काय करूयात की ह्याच्यासाठी आपण एक लहान संख्या घेऊन मी एक उदाहरण सांगते. की जसं की समजा आता 10 रुपये आहेत, त्याच्यामध्ये जर एक संख्या 7 रुपये असेल तर दुसरी संख्या किती रुपये असेल? 3 रुपये. तर ते आपण कसं काढलं? 10मधून 7 वजा केले. मग तसंच काय करायचं? 2 संख्येची बेरीज 915 दिलेली आहे, त्यापैकी एक संख्या 427. म्हणजेच 400चं कसं होईल? एक उदाहरण तुम्हाला सांगते. प्रश्न चौथा. हे तुम्हाला लिहायचं नाही पण समजण्यासाठी सांगते. तर काय म्हणजे 2 संख्यांची बेरीज. आता समजा इथं एक संख्या आहे अधिक इथं एक संख्या दिलेली आहे आणि त्यांची बेरीज 915 आहे आणि त्यापैकी एक संख्या किती दिलेली आहे? 427. म्हणजे तुम्हाला इथली संख्या विचारली आहे काढण्यासाठी. मग ही संख्या कशी काढणार? तर काय करणार मग? 915 वजा 427. 915 वजा 427. तर काय करावं लागेल आपल्याला? हे 5मधून 7 जात नाहीत. मग एक कडून हातचा इकडे गेला, मग इथं राहिले 0, मग इथं झाले 15. 15मधून 7 गेले तर किती राहिले मग? 8. 0मधून 2 जात नाहीत, त्याच्यामुळे इकडे 1 गेला, इथं राहिले 8, इथं झाले 10. 10मधून 2 गेले 8, 8मधून 4 गेले 4. म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 488. तर त्याच्यामधील मग 488 अधिक 427 केल्यानंतर उत्तर 915 येते.
तर आता आपण पुढचं गणित बघूया. प्रश्न 4 झाला. प्रश्न 5 आहे. दोन संख्यांची बेरीज 915 आहे. त्यापैकी एक संख्या तुम्हीच निवडा की जी 800पेक्षा लहान असेल. त्यावरून दुसरी संख्या कोणती असेल. म्हणजे आता 915 दिलेली आहे. प्रश्न 5. प्रश्न 5. तर याच्यामधील दोन संख्यांची बेरीज आता म्हणजे ह्याच्यासारखंच आहे की इथं पण हे 915 दिले आणि एक त्यापैकी एक तुम्हीच निवडा म्हणले की जे 800पेक्षा लहान आहे. त्यावरून दुसरी संख्या काढा. म्हणजे 800 म्हणजे हीच सेम टू सेम हीच गणित पण आपण इथं घेऊ शकतो. कारण ही 427 पण ह्याच्यापेक्षा लहानच आहे 800पेक्षा. पण तरी पण आपण दुसरी संख्या घेऊन बघूयात. तर 915 वजा मग 800पेक्षा लहान कोणती घेऊ आपण. कोणती पण घेऊ शकतो. समजा 715 घेतलं तर ही पण 800पेक्षा लहानच आहे. किंवा सेम हे चौथ्या प्रश्नाचं हेच तुम्ही मांडणी इथं पण करू शकता कारण ही पण लहानच आहे. तर ह्याची वजाबाकी काय येईल मग 915 वजा 715. 5मधून 5 गेले 0, 1मधून 1 गेले 0, 9मधून 7 गेले 2. तर मग किती आले. दुसरी संख्या आली 200. म्हणजे 200 अधिक 715 यांची बेरीज किती येते 915. अशा प्रकारे तुम्ही भरपूर गणितं घेऊ शकता. तर नंतरचा 6वा प्रश्न काय आहे. 534 252 ह्या संख्या वापरून वजाबाकीचे शाब्दिक उदाहरण तयार करून सोडवा. तर आपण ह्याच्यासाठी वेगवेगळ्या गणितं घेऊ शकतो. तर आपण एक प्रश्न 6वा. तरी काय 534 252 म्हणजे समजा आता ह्याच्यात काय घेऊ आपण. सुरेशला बाबांनी 534 रुपये दिले आणि किराणा आणायला सांगितला. त्याने 252 रुपयांचं सामान खरेदी केले तर त्याच्याकडे आता किती रुपये शिल्लक राहिले. तर आपण असं पण करू शकतो. तर याचं आपण नाही पण गणित सोडू पण शकतो. पण त्यांनी काय नुसतं सांगितलं की वजाबाकीचे शाब्दिक उदाहरण तयार करून सोडवा म्हणले. तर मग आता काय करू आपण ह्याचं सोडवायचं. 534 रुपये दिलेले त्याच्यातून 252 रुपयाचं त्याने सामान आणलं. तर नंतर त्याच्यातून किती उरले मग 4मधून 2 गेले 2, 3मधून 5 जात नाहीत त्याच्यामुळे इथं राहिले 4, इथं झाले 13, 13मधून 5 गेले 5 आणि 3 8 आणि 4मधून 2 गेले 2. म्हणजे त्याच्याकडे आता किती 282 रुपये शिल्लक राहिले. अशा प्रकारे आपला वजाबाकी हा पाठामधील पहिला स्वाध्याय आपला संपलेला आहे. तर तुम्हाला जर स्पष्टीकरण आवडलं असेल आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा. धन्यवाद.